नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनेलवर स्वागत आहे, जिथे आम्ही तुम्हाला धर्म, संस्कृती आणि शास्त्रांशी संबंधित अद्भुत आणि रहस्यमय माहिती देतो। तुम्ही रोज देवाची पूजा करता का? आणि पूजा करताना देवासमोर साखर किंवा प्रसाद ठेवता का? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही एक मोठी चूक असू शकते। हे केल्याने काय नुकसान होऊ शकते आणि धर्मशास्त्रानुसार याचा काय अर्थ आहे, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊ। मित्रांनो, सनातन धर्मात पूजा अर्चनेला विशेष महत्त्व आहे। जेव्हा आपण देवाची आराधना करतो, तेव्हा प्रसाद आणि नैवेद्य अर्पण करतो। हे आपल्या श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक असते। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की काही गोष्टी अशा आहेत ज्या देवाला अर्पण करणे वज्ज मानले जाते? जर आपण चुकूनही ही चूक केली, तर पूजा निष्फळ होऊ शकते आणि आपण अनवधानाने पापाचे भागीदार होऊ शकतो। देवाची पूजा करताना शुद्धतेला विशेष महत्त्व आहे। आपल्या प्रत्येक कृतीत आणि भावनेत देवाविषयीचा आदर आणि प्रेम असावे। पण अनेक वेळा आपण नकळत अशा चुका करतो ज्या आपल्या पूजेला निष्फळ करू शकतात। त्यामुळे शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की देवाला काय अर्पण करावे आणि काय अर्पण करू नये। अनेक लोक त्यांच्या पूजेत देवाला साखर अर्पण करतात, पण तुम्हाला माहीत आहे का की शास्त्रांमध्ये हे अयोग्य मानले गेले आहे? साखरेचे उत्पादन मुख्यतः रासायनिक प्रक्रियेद्वारे होते आणि ती तयार करताना अनेक वेळा अस्वच्छ घटक वापरले जातात। ती आपल्या आरोग्यासाठी तर हानिकारक असतेच, पण धार्मिक दृष्टिकोनातूनही अशुद्ध मानली जाते। म्हणूनच मंदिरे आणि धार्मिक ग्रंथांमध्ये ती प्रसाद म्हणून अर्पण करणे वर्जित आहे। शास्त्रांमध्ये सांगितले आहे की देवाला फक्त नैसर्गिक आणि शुद्ध पदार्थ अर्पण करावेत। साखर हा एक आधुनिक उत्पादन आहे आणि प्राचीन काळात तिचा वापर केला जात नव्हता। त्यामुळे ती नैवेद्य म्हणून योग्य मानली जात नाही। शिवाय, असे मानले जाते की साखरेचा अतिरेकी वापर आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी हानिकारक ठरतो आणि ती देवाला अर्पण केल्याने आपल्या भक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। जर आपण धर्मशास्त्रांचा विचार केला, तर आपल्या वेद आणि पुराणांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की देवाला फक्त सात्विक आणि नैसर्गिक पदार्थच अर्पण करावेत। श्रीमद्भागवत आणि गरुड पुराणातही हे स्पष्ट केले आहे की देवाला अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये कोणताही कृत्रिम घटक नसावा। म्हणूनच प्राचीन काळापासून गूळ, फळे, मध आणि पंचामृत नैवेद्य म्हणून स्वीकारले गेले आहेत। हे देखील मानले जाते की पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे शुद्ध आणि नैसर्गिक असणे गरजेचे आहे। देवाला अर्पण केलेल्या गोष्टी पूर्णपणे सात्विक आणि निर्मळ असाव्यात। त्यामुळे अनेक भक्तगण आपल्या घरी विशेषतः जैविक आणि नैसर्गिक वस्तूंचाच उपयोग करतात। अनेक लोकांचा अनुभव आहे की जेव्हा ते पूजेत अशुद्ध पदार्थ किंवा साखर वापरतात, तेव्हा त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते। उदा. मानसिक अशांती, आर्थिक संकट, आरोग्यविषयक अडचणी आणि जीवनातील अडथळे। कारण जेव्हा आपण देवाला अशुद्ध किंवा अयोग्य वस्तू अर्पण करतो, तेव्हा ती पूजा स्वीकारली जात नाही आणि त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात। अनेक ज्योतिषी सांगतात की पूजेत योग्य वस्तूंचा वापर केला नाही, तर जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो। म्हणूनच पूजेसाठी योग्य आणि शुद्ध सामग्रीचा वापर करणे आवश्यक आहे। आता प्रश्न येतो की देवाला काय अर्पण करावे? तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की पूजेत देवाला फक्त नैसर्गिक आणि सात्विक गोष्टीच अर्पण कराव्यात, जसे की ताजे फळे आणि सुका मेवा, गूळ आणि मध, दूध आणि तुपाने बनवलेल्या मिठाया, पंचामृत, तुळस, बेलपत्र आणि इतर पवित्र पाने। जर तुम्ही या वस्तू पूजेत अर्पण केल्या, तर त्या देवाला प्रसन्न करतील आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणतील। तर मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की पूजेत साखर किंवा अन्य कृत्रिम वस्तू अर्पण करणे का चुकीचे मानले जाते। जर तुम्हाला तुमची पूजा फळास येवो असे वाटत असेल आणि देवाची कृपा हवी असेल, तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशा प्रकारच्या धार्मिक माहितींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। हर हर महादेव। हा व्हिडिओ केवळ धार्मिक आणि शास्त्रीय मान्यतांवर आधारित माहिती देण्यासाठी आहे। कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही। कृपया कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी योग्य विद्वान किंवा पंडितांचा सल्ला घ्या।